नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अकोट येथे स्फोट, सुदैवाने युवकाचा जीव वाचला। आता महापालिकेत 250 कर्मचाऱ्यांची नोकर भरती शक्य, प्रशासक घेतील काय पुढाकार? जुलै महिन्यात अकोलेकरांना भेटणार 2 मोठ्या योजनांचे गिफ्ट, जुने शहरातून होणार पायाभरणी। अमरावती कलेक्टर ऑफिसमध्ये राडा, अकोल्यातील खासदारांना मिळेल काय कार्यालय? वंचित आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे, विधानसभेसाठी आमदार मेटकरींचा नवा गेम प्लॅन। तुमच्या पण हातात आता मोबाईल असेल तर जरा दूर ठेवा, कारण अकोट येथील तरुणाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे। या संपूर्ण घटनेत तरुण थोडक्यात बचावला असून सुदैवाने त्याला कोणतीही इजा झालेली नाही, पण इतरांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अनेकांच्या दिवसाची सुरुवात मोबाईल पाहूनच होते। काही लोक मोबाईल शिवाय तासभर देखील राहू शकत नाही। याच मोबाईल बाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे। अकोट येथील तरुणाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे। या संपूर्ण घटनेत तरुण थोडक्यात बचावला। हा संपूर्ण प्रकार अकोटमधील नगरपालिकेसमोर घडला आहे। अकोल्यातील अकोट शहरातील शंकर बुंदले नावाच्या तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल खिशात ठेवला होता। काही वेळाने मोबाईल ठेवलेल्या खिशातून अचानक धूर येऊ लागला। या धुराकडे नजर जाताच शंकरने मोबाईल खिशातून बाहेर काढला। त्यानंतर मोबाईल रस्त्यावर फेकला। रस्त्यावर फेकलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला। शंकरने मोबाईल रस्त्यावर फेकल्याने तो थोडक्यात बचावला। या मोबाईलमुळे शंकरच्या पॅन्टचा खिसा पूर्णपणे जळून गेला। ये मैं घर से आ रहा था जॉब के लिए जा रहा सुबह नगर परिषद में, तो जाते जाते मेरे मोबाइल जेब में था। जब अचानक गरम गरम ब्लास्ट हुआ, मैंने लिया डायरेक्ट रोड पे फेंक दिया, पूरा ब्लास्ट हो गया। इसका अपना वीडियो भी है, जलते हुए भी है। जल रहा था क्या मोबाइल? मोबाइल ऐसा धुआं निकल रहा था पूरा, तो ब्लास्ट हुआ वो एक हिसाब से। वो जैसा ये अपना मोटोरोला 5G। अकोला महापालिकेत 250 कर्मचाऱ्यांची नोकर भरती आता शक्य होणार आहे। सरळ सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाली असून सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, पण यासाठी कोण पुढाकार घेईल असा प्रश्न विचारला जात आहे। अकोल्यातील नागरिकांसाठी व बेरोजगार युवकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, पण यासाठी पुढाकार घेईल कोण असा प्रश्न अनुत्तरित आहे। अकोला महापालिकेचा नवीन 1500 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे। त्याचबरोबर सरळ सेवा भरती प्रवेश नियमावलींना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे। पदोन्नतीच्या माध्यमातून 100 कर्मचाऱ्यांना लाभ होईल। तसेच सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविल्यास महापालिकेत नवे 250 कर्मचारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे। यासाठी प्रशासक व आयुक्त यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, पण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सक्षम आयुक्तांची मागणी जनतेतून होत आहे। राज्याच्या उच्चाधिकारी सुकाणू समितीच्या मार्फत जुलै महिन्याच्या सुरुवातीला अकोला शहरासाठी 2 मोठे प्रोजेक्ट मंजूर होणार आहेत। यात पाणी पुरवठ्यासाठी 821 कोटींची योजना आणि ड्रेनेजसाठी 683 कोटींची योजना मंजूर होणार आहे। अकोल्यासाठी पुढील महिन्यात 2 मोठे प्रकल्प मंजूर होणार आहेत। अमृत 2 यात ड्रेनेज व पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होणार आहे। केंद्र सरकारच्या या प्रकल्पात जुने शहर व खडकीचा काही भागातील ड्रेनेज सुविधा मजबूत करण्यात येईल, तर शहरातील इतर भागातील ड्रेनेज सुविधा मजबूत करण्यासाठी राज्यात नगरोत्थान योजनेतून निधी मिळण्याची शक्यता आहे। जुने शहरासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून ड्रेनेज होतील, तर शहरातील इतर भागात नगरोत्थान अंतर्गत निधी मिळेल तो राज्य सरकारचा असेल। अकोला शहराच्या हद्दवाढीच्या भागासाठी अमृत 2 या योजनेत 821 कोटींची केंद्राची योजना मंजूर होत आहे, तर अमृत 2 अंतर्गत 683 कोटींची जुने शहर व खडकीसाठी ड्रेनेज मूलभूत सुविधा उभारणीसाठी अमृत 2 मध्ये ही योजना अंमलात येईल। पण या योजनांमध्ये कर वसुलीचे खाजगीकरण करून देखील पुरेसा निधी महापालिकेजवळ नसल्याचे माहिती समोर येत आहे।
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देण्याची मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर केली, पण प्रशासन मूग गिळून बसल्याने अखेर खासदार बळवंत वानखडे यांनी स्वतः खासदार कक्षाचा ताबा घेतला। यावरून जोरदार राडा अमरावती येथे झाला। अमरावतीत खासदाराच्या कार्यालयावरून मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदाराच्या शासकीय कार्यालयाचा ताबा मिळण्यावरून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाले होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच यशोमती ठाकूर संतप्त झाल्या। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे। हे कार्यालयात पूर्वी नवनीत राणा यांना देण्यात आलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, पण ताबा न मिळाल्यानं यशोमती ठाकूर, खासदार वानखडे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले। यावेळी कार्यालयाचा ताबा न दिल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या। आम्हाला कार्यालयाचा ताबा द्या, अन्यथा कुलूप तोडू, असा इशाराच यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर दिला। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे करा, याच्यापुढे भाजप सरकार काय करू शकते, असा तिखट सवालही ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला। यानंतर यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी जात खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून ताबा घेतला। मागासवर्गीय खासदार असल्यानं प्रशासन जातीयवाद करत आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे। आज तुम्ही आम्ही 5 मिनिट थांबतो, 5 मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे, आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आहोत, आम्ही ते ऑफिस फोडणार। हे काय झालं आतापर्यंत? काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर? तुम्हाला तर मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। चर्चा करून घ्या ना तुम्ही, चर्चा केली आम्ही, चर्चा करून घ्या ना आपण तसं। अमरावती येथे नवनीत राणा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय मिळवण्यासाठी जोरदार राडा झाला, पण अकोल्यात मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या 20 वर्षांपासून खासदार कार्यालय नसल्याने नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना कार्यालय मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित होतो। अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयावरून राडा झाला। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा घ्यावा लागेल, पण गेल्या 20 वर्षात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार कार्यालय अस्तित्वात नव्हते। त्यामुळे जनतेचे प्रश्न थेट खासदारापर्यंत कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणातून पोहोचत नव्हते। आता नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे हे जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क कार्यालय स्थापन करतील काय, असा प्रश्न अकोलेकर जनता विचारत आहे। त्यामुळे लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास मोलाची मदत जनतेला होईल। अकोल्यासाठी जिगाव प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी असलेल्या प्रस्तावाची फाईल 3दा लांबविण्यात असल्याची माहिती आहे। अखेर जिगाव प्रकल्पात अकोल्यासाठी 24 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आरक्षित करण्यात आला। अकोला शहरातील हद्दवाढीच्या भागात पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी अमृत 2 ही योजना कार्यान्वित होणार आहे। या योजनेसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसला तर त्यास केंद्राची मान्यता मिळणार नव्हती। अखेर राज्याने मंजुरी दिल्याने जिगाव प्रकल्पातून 24 दशलक्ष घनमीटर पाणी अकोल्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मंजूर झाला, पण जिगाव प्रकल्पात अद्याप जलसंचय सुरूच नाही। तो सन 2028 मध्ये होण्याची शक्यता आहे। अकोल्याला जिगाव प्रकल्पातून पाणी देण्यासाठी मंत्रालयात 3दा प्रस्ताव सादर करावा लागला, कारण प्रत्येक वेळेस फाईल मंत्रालयात गेली की ती गहाळ होत असे। ही फाईल गहाळ करण्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने हात लावल्याची माहिती मिळाली। त्यामुळे अकोलेकरांना थोड्या उशिराने जिगाव प्रकल्पातून पाणी आरक्षण मिळाले आहे। जिगाव प्रकल्पातून अकोल्यास पाणी देण्यास खोडा घालणारा भाजपाचा तो बडा नेता कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे। जिगाव प्रकल्पातून अकोल्यात पाणी आणण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे, पण अकोला जिल्ह्याच्या पाण्याची गरज अकोल्यातून का पूर्ण केल्या जाऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे। सिंचनाच्या प्रकल्पाबरोबर मोठ्या धरणासाठी राजकीय नेते मंडळींची उदासीनता अधोरेखित होत आहे। अकोला जिल्ह्यात महान, वान, दगडपारवा हे प्रमुख धरणे आहेत, पण या धरणांमध्ये सर्वात जुना महान प्रकल्प आहे।
या धरणात गाळाचे प्रमाण वाढले असून भविष्यात या धरणात पाणी साठ्यात घट होईल। अशा वेळी जिल्ह्यासाठी अकोला शहर पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या धरणाची गरज आहे, पण त्यासाठी अकोल्याचे लोकप्रतिनिधी उदासीन आहेत। त्यांना दूरदृष्टी नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे अकोल्यात विविध पाणी पुरवठा व ड्रेनेज योजनेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जीगाव प्रकल्पातून पाणी आणावे लागणार आहे, तरच केंद्राची व राज्याच्या योजनेचा फायदा अकोलेकरांना होणार आहे। वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नियोजन पाहता अकोल्याचे स्वतंत्र धरण आवश्यक आहे, पण त्या दृष्टीने उदासीनता दिसून येत आहे। आज दिनांक 22 जून रोजी आलेल्या पावसामुळे आजच्या पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात येत असलेले बदल करण्यात आला। अकोला पोलीस घटकात 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया ही दिनांक 19 जून पासून सुरू असून आज दिनांक 22 जून रोजी एकूण 1000 उमेदवारांना भरती प्रक्रियासाठी बोलविण्यात आले आहे। काल रात्री व आज सकाळी झालेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडियम येथील मैदानावर शारीरिक चाचणीही घेता येणार नाही। अकोला घटकातील पोलीस भरतीसाठीचे हे वेळापत्रक ठरलेले असून त्यानुसार भरती प्रक्रिया दिनांक 8 जुलैपर्यंत आहे। आज रोजीच्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी दिनांक 9 जुलै रोजीची तारीख देण्यात येत आहे। आज रोजी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येणार आहे। आज जे उमेदवार पावसामुळे भरती प्रक्रियासाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी, उंची व छाती मोजमाप व शारीरिक चाचणीची संपूर्ण प्रक्रिया ही दिनांक 9 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। आज रोजी सकाळी आलेल्या पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था राणी महल पोलीस लॉन येथे करण्यात आली होती। सदर उमेदवारांना पोलीस मोटार परिवहन विभागाच्या वाहनामधून पोलीस मुख्यालय येथून राणी महल येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे। अकोल्यात 1 जुलै रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे। जिल्ह्यातील 2022-23च्या संच मान्यतेनुसार 42,883 विद्यार्थ्यांना 1,59,621 पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वितरण करण्यात येणार आहे। 100% पुस्तके वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून त्या दृष्टीने समग्र शिक्षाच्या वतीने बालभारतीकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत। अकोल्यात पाठ्यपुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून 20 जूनला अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तर 21 जून रोजी शहरी भागामध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असून 25 जूनच्या पूर्वी 100% पाठ्यपुस्तक वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सत्ताधारी महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसची गळचेपी केली जात असल्याचा आरोप करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांनी आता अजित पवार यांना प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याचा सल्ला दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावे। हे दोन्ही नेते एकत्र आले तर ते विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे राजकारणच बदलून टाकतील, असे त्यांनी म्हटले आहे। मिटकरी यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीच्या गटात मोठी खळबळ माजली आहे। अमोल मिटकरी यांनी शनिवारी RRC न्यूजशी बोलताना हे विधान केले। अजित पवारांना महायुतीत एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादीने महायुतीत राहू नये असेही प्रयत्न केले जात आहेत। अजित पवारांनी स्वतःहून महायुतीला सोडचिठ्ठी द्यावी यासाठी त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे। या प्रकरणी कुणीही यावे, काहीही बोलून जावे हे खपवून घेतले जाणार नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे। अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावे हे माझे वैयक्तिक मत आहे, पण त्यावर पक्षाने विचार करावा। हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत एकत्र आले तर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकतील। या नेत्यांमध्ये दुवा बनण्याची संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल, असेही अमोल मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले। मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही। मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत,
पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अकोट येथे स्फोट, सुदैवाने युवकाचा जीव वाचला. आता महापालिकेत 250 कर्मचाऱ्यांची नोकर भरती शक्य, प्रशासक घेतील काय पुढाकार. जुलै महिन्यात अकोलेकरांना भेटणार 2 मोठ्या योजनांचे गिफ्ट, जुने शहरातून होणार पायाभरणी. अमरावती कलेक्टर ऑफिसमध्ये राडा, अकोल्यातील खासदारांना मिळेल काय कार्यालय. वंचित आणि राष्ट्रवादींनी एकत्र यावे, विधानसभेसाठी आमदार मिटकरींचा नवा गेम प्लॅन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.